नवनवीन आणि सुग्रास अशा व्हेजिटेरियन डिशेस बघण्यासाठी A1 सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करून शेअरही करा. नमस्कार. A1 सुग्रास रेसिपीच्या किचनमध्ये मी अमिता दाते आपल्या सर्वांचं स्वागत करते. आता गौरी गणपती येण्याची वेळ झाली आहे, त्यामुळं प्रत्येक दिवशी आपण काही ना काहीतरी वेगळा पदार्थ करत असतो आणि नैवेद्य दाखवत असतो. ही रेसिपी तुम्ही नैवेद्यासाठी करताय असंही नाही. पारंपरिकदृष्ट्या जे कार्य करतात त्यामध्ये मसाल्या भाताला अगदी महत्त्वाचं स्थान दिलं गेलेलं आहे. अशाच प्रकारचा पंक्तीतला म्हणा किंवा आपण घरी कुठल्याही फंक्शनसाठी केलेला हा मसाले भात. चला तर आता आपण हा मसाले भात करायला घेऊयात. मसाले भात हा मसाले जरी वापरून केलेला असला तरी ठराविक पद्धतीचे मसाले घालून केला तर तो चवीला खूप छान होतो. बऱ्याच वेळेला काय केलं जातं, मसाले भात आहे म्हणून बरेचसे मसाले घालतात, पण त्यावेळेस मसाला भाताची ओरिजिनल चव असते ती बिघडते. मी जो मसाला करत आहे त्या पद्धतीने जर तुम्ही मसाला केला तर तुमचा मसाले भात हा अप्रतिम चवीचा होईल आणि जास्त मसालेदार असा लागणार नाही. मसाले भात मसाल्यांचाच करायचा असला तरीसुद्धा विशिष्ट प्रमाणात ते मसाले घातले तरच तो भात चांगला लागतो. या मसाले भातासाठी कुठली एखादी वाटी बाउल सेट करा आणि त्याप्रमाणे तांदूळ घ्या. मी इथं 2 बाउल बासमती तांदूळ घेतलेला आहे आणि तो स्वच्छ पाण्याने 2 वेळा धुवून घेऊन 10 ते 15 मिनटं भिजत घालणार आहे. आणि डायरेक्ट गॅसवरती खोबरं भाजून घेतलं, थोडे जिरे भाजून घेतले आणि हा मसाला तयार करून घेतलेला आहे. मी हा असा मसाला 1-2 महिन्यासाठी कायम करून ठेवत असते. शिवाय हे खडे मसाले, त्याशिवाय मोहरी, जिरे, हळद, आपण करून घेतलेला मसाला, लाल तिखट, कढीपत्ता, काजू, मटार, 2 चमचे दही, कोथिंबीर, खोबरं, 1 चमचा हिंग घेणार आहे, उभी कापून घेतलेली सिमला मिरची, उभी कापून घेतलेली तोंडली आणि उभे कापून घेतलेले वांग्याचे काप. शिवाय कुठल्याही कार्याच्या मसाले भातामध्ये थोडा गूळ वापरला जातो, त्यासाठी हे 2 चमचे मी गूळ वापरणार आहे. 2 बाउल तांदूळासाठी 2 चमचे गूळ. त्याप्रमाणे हा एक डाव घेतलेला आहे, छोटा डाव आहे. इथं मी 1 बाउल तांदूळाच्या भातासाठी हे 3 डाव तेल घेणार आहे. म्हणजे इथं मला 2 बाउल तांदळासाठी हे 6 डाव तेल लागणार आहे. तसंच 2 डाव तूप लागणार आहे. 1 वाटी तांदूळासाठी 1 डाव तूप असं प्रमाण ठेवलेलं आहे. तसंच हे तांदूळ मी 10-15 मिनटं आपली सगळी तयारी होईपर्यंत भिजवून ठेवलेले होते. आता आपण मसाले भातासाठी एकंदरीत 5.5 बाउल पाणी उकळणार आहे. 1 बाउल तांदूळासाठी 2 बाउल पाणी, असं मी 4 बाउल पाणी घेतलेलं आहे. तसंच 1 बाउल पाणी जास्त घेतलेलं आहे कारण सगळ्या भाज्या शिजायच्या असतात. त्या व्यतिरिक्त अर्धा बाउल पाणी जास्त घेतलेलं आहे कारण एखादा तांदूळ जुना असतो, नवीन असतो, हे आपल्याला आधी माहीत नसतं. हे अर्धा बाउल पाणी जास्त घेऊन ठेवायचं, लागलं तर वापरायचं. तुम्ही अजून A1 सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल. त्याचप्रमाणे रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करून मित्रमैत्रिणींबरोबर शेअरही करा. अशी सगळी आपल्या मसाले भाताची तयारी पण झालेली आहे. मी आता मसाले भातासाठी हे एक मोठं पातेलं घेतलेलं आहे. जरा जास्तच मोठं आहे पण ठीक आहे. त्यामध्ये 6 डाव तेल घालून घेत आहे. पहिली मोहरी घालून घेतलेली आहे. ती छान तडतडल्यानंतर जिरे घालायचे आहेत. त्यामध्ये पहिले मी आता काजू तळून घेत आहे. हे काजू छान तळून झाल्यानंतर बाकीचं साहित्य घालूयात. ही फोडणी आपण मंद गॅसवरती करायची, म्हणजे कुठलंही साहित्य जळत नाही. खड्या मसाल्यातलं आपण इथं तमालपत्र वापरत आहोत. 5 काळे मिरे आणि 4 लवंगा असं वापरलेलं आहे. 2 मोठ्या वेलची वापरलेल्या आहेत आणि शिवाय 2 चक्रफूल.
2-3 दालचिनीचे तुकडे घातलेले आहेत. शिवाय वेलदोडे 5-6 वापरलेले आहेत. हे परतून झाल्यानंतर कढीपत्ता घालत आहे. हळद, आणि आपण केलेला जिरे खोबऱ्याचा मसाला 2 चमचे आत्ता वापरत आहे. आता मसाल्याचा वास तर खूप छान आल्यानंतर भाज्या घालायच्या आहेत. पहिला मटार घातलेला आहे, त्यानंतर तोंडली. ही तोंडली थोडीशी परतून घेऊयात. वांगी, या सगळ्याच भाज्या अगदी एक अर्धा मिनिट परतून घ्यायच्या आणि 1-2 मिनिटाची वाफ देऊन घ्यायची. आणि एक वाफ झाल्यानंतर आपण ढोबळी मिरची घालणार आहोत. ढोबळी मिरची ही जरा पटकीने शिजते, त्यामुळे ती नंतर घातली तरी चालते. सगळ्या भाज्या अशा छान परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये दही घालणार आहोत. आणि दही घालून सर्व भाज्या आणि दही चांगलं मिक्स करून झाल्यानंतर 1-2 मिनिटाची परत वाफ देऊन घेणार आहोत. इथं तुम्ही दह्याऐवजी लाल टमॅटो घातला तरी चालेल, परंतु टमॅटोपेक्षाही दह्याने भाताला चव खूप छान येते. तसेच दह्यामुळं सगळ्या भाज्या एकसारख्या शिजल्या जातात. इथे मी 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे. हिरव्या मिरच्या मी वापरलेल्या नाही आहेत, कारण मुळातच कॅप्सिकमची चव ही खूप छान येते. हिरव्या मिरचीमुळं त्या कॅप्सिकमची चव दडली जाते, म्हणून मी इथं फक्त लाल मिरची पावडर वापरलेली आहे. त्यावरती आपण धुवून घेतलेला सर्व तांदूळ घातलेला आहे आणि तो छान परतूनही घेत आहे. सगळ्या तांदूळाला आपण ज्या भाज्याचा मसाला केलेला आहे तो एकसारखा लागला गेल्यानंतर मग आपण पाणी घालणार आहोत. आणि थोडं म्हणजे अर्धा बाउल जे आपण नंतर पाणी घातलेलं होतं ते पाणी सोडून बाकी सगळं पाणी घालून हा भात शिजवून घ्यायचा आहे. आता आपण 4 चमचे उरलेला आपण जो मसाला तयार करून घेतलेला आहे तो घातलेला आहे. आणि चवीनुसार मीठ. मी इथं मीठ साधारण 1 बाउल तांदूळ असेल तर 1 टेबलस्पून म्हणजे 1 चमचा मीठ असं मिठाचं प्रमाण ठेवलेलं आहे. आता आपण 10 मिनटं ह्याला वाफ आणून देऊयात. हा भात 10 मिनटात होणार नाही आहे, अजून त्याला 10 मिनटं लागणार आहेत. परंतु थोडं पाणी शिल्लक असताना आपण ह्या पातेल्याला खालती हा भात लागू नये म्हणून एक तवा ठेवायचा आहे. जाडबुडाचा तवा जर ह्या पातेल्याखालती ठेवला तर भात हा खालती लागणार नाही. असा तवा ह्या पातेल्याखालती ठेवायचा आणि एक 10 मिनिटाची वाफ द्यायची. भात अगदी मस्त शिजून झालेला आहे. त्यावरती पहिल्यांदा मी 1 डाव तूप घालत आहे. मग खोबरं, कोथिंबीर घालून भात चांगला एकजीव करून घ्यायचा आणि मग अजून 1 डावभर तूप घालायचं. एक 10 मिनटं गॅस बंद करून तव्यावरती असाच ठेवून द्यायचा. सर्व बाजूनी भात असा मोकळा करून घ्यायचा. फक्त तो असा मोकळा करून घेताना अगदी हलक्या हाताने खालपासून वरच्या दिशेने भाताचं शीत मोडणार नाही अशा प्रकारे जो काही तुम्ही उलटणं झारा घेतला असेल त्याच्या साह्याने मोकळा भात करत करत भात सर्व बाजूनी हलवून घ्यायचा. नंतर त्यावरती परत थोडं खोबरं, कोथिंबीर घालून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा. आणि सर्वात शेवटी परत 1 डाव तूप सोडलेलं दाखवत आहे. आता आपण
गरम गरम भात जेवायला घ्यायच्या वेळेसच हे झाकण उघडूयात. पानामध्ये सर्वप्रथम लिंबू, कढीपत्त्याची चटणी, हिरव्या मिरचीची दह्यातली चटणी, केळ आणि डाळिंबाची कोशिंबीर, कोबीची भाजी, पोळ्या, पापड, जिलेबी, मठ्ठा आणि आपला हा मसाले भात वाढायला घेऊयात. आ हा हा हा, वास तर एवढा सुंदर येतोय ना. आता आपण एका ताटामध्ये हा भात काढून घेऊयात. पंक्तीत जसा एक ताटभर भात घेऊन येतात, त्यावरती खोबरं, कोथिंबीर घातलेलं असतं, शेजारी तुपाचं भांडं ठेवलेलं असतं आणि असा भात वाढत असतात. ते दृश्य समोर आणायचं आणि तसा हा भात मी आज तुम्हाला दाखवत आहे. त्यावरती खोबरं, कोथिंबीर असं मस्तपैकी घालत आहे. भरपूर खोबरं कोथिंबीर घालायची आणि त्यावरती तूप घालायचं. वासानी आणि चवीनी अगदी मस्त म्हणजे मस्तच झालाय हा भात. असा गरमागरम आपण ह्या पंक्तीतल्या भाताप्रमाणे मसाले भात वाढत आहोत. आहे की नाही अगदी पंक्तीत वाढतात तसा हा मसाले भात, जिलेबी, मठ्ठा असं हे मस्तपैकी तयार केलेलं पान. तुम्हाला पण हा मसाले भात खायची इच्छा झाली ना, तर मग चला बरं, ह्या संपूर्ण मसाले भाताचं साहित्य एकत्र करा आणि मसाले भात करायला सुरुवात करा. त्यावरती पुन्हा खोबरं, कोथिंबीर आणि तूप. मला तर आता राहवत नाही आहे. मी ह्याच्यावरती लिंबू पिळणार आणि खायला सुद्धा सुरुवात करणार आहे. अगदी मस्त म्हणजे मस्तच. पुन्हा भेटूयात अशी छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत अमिता दत्तेचा बाय.